नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेट डिसेंबर 2015चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन पहा. The class index entries which are derived from the class number of document in classified catalog are best open. Answer आहे D. South link. The class index entry which are derived from the class number of a document in classified catalog are best open. South link. Question number 1. Answer D. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. मोड ऑफ फॉर्मेशन ऑफ सब्जेक्ट ओशोनोग्राफी इज. आन्सर बी. क्लस्टर. याच्यामध्ये तुम्हाला किती वेळा मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्या एका वेगळ्या नोटवर लिहून ठेवल्या तर तुम्हाला लक्षात राहण्यास सोपं राहील की ग्रंथांना देखील क्लस्टर आहे. यादी आलेला क्वेश्चन नेट एक्झामला ग्रंथांनाचं पण आन्सर येणार क्लस्टर आणि ओशोनोग्राफी पण काय आहे क्लस्टर. आणि त्याच्यानंतर आर्ट अँड ह्युमॅनिटीज. आर्ट अँड ह्युमॅनिटीज. आर्ट अँड ह्युमॅनिटीज पण काय आहे क्लस्टर. बघा एका क्वेश्चनपासून तुमच्या किती क्वेश्चनची तयारी होते. मोड ऑफ फॉर्मेशन ऑफ सब्जेक्ट ओशोनोग्राफी इज क्लस्टर. ग्रंथांना क्लस्टर आणि आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज क्लस्टर. क्वेश्चन नंबर 2. आन्सर बी. याच्यामध्ये जर तुम्हाला ओशोनोग्राफीचा एका ओशोनोग्राफीमध्ये काय काय आन्सर असू शकतो, काय काय क्वेश्चन आल्यानंतर आन्सर क्लस्टर आहे हे एका नोटबुकवर तुम्ही वेगळ्या नोट्समध्ये लिहून ठेवा. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये आलं होतं की मॅडम क्लास कशा टाईपचा असणार आहे. क्लास मराठीमध्येच असणार आहे आणि जो तुमचा क्लास आहे तो एक मार्गदर्शन शिबिर असणार आहे. तुम्हाला गायडन्स की नेमकं सेटनेटची तयारी कशी करायची, सेटनेटच्या शॉर्ट ट्रिक्स कशा आहेत, पास होण्यासाठी काय काय ट्रिक्स वापरून अभ्यास करावा लागतो हे तुम्हाला सांगण्यात येईल. क्वेश्चन नंबर 2. आन्सर बी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. हाफलाईन इन इन्फॉर्मेशन सायन्स रिलेटेड टू. आन्सर ए. रेट ऑफ ऑब्सोलेन्स. खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे आणि IMP क्वेश्चन आहे सेट एक्झामसाठी सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. ॲज पर इंडियन कॉपीराइट लॉ कॉपीराइट इज ग्रँटेड फॉर लिटररी वर्क्स. आन्सर डी. 60 years आफ्टर द डेथ ऑफ द ऑथर. ॲज पर द इंडियन कॉपीराइट लॉ कॉपीराइट इज ग्रँटेड फॉर 60 years आफ्टर द डेथ ऑफ द ऑथर. म्हणजे जे काही जो ऑथर असतो त्याच्या मृत्यूनंतर देखील 60 वर्षापर्यंत हे काय लागतं, हे ग्रँटेड असतं. क्वेश्चन नंबर 4. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. हु चेअरमॅन द कमिटी सेटअप इन ऑक्टोबर 1984 टू फॉर्म्युलेट द नॅशनल पॉलिसी फॉर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम constituted by the Department of Culture, Government of India. Answer D. D.P. चट्टोपाध्याय. जी 1984-85 जी कमिटी होती त्याचे जे चेअरमॅन्स होते कोण होते, नॅशनल पॉलिसी आणि त्याचं नाव काय होतं, नॅशनल पॉलिसी फॉर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्याचे जे हे होते त्यांचं नाव काय होतं, प्रोफेसर D.P. चट्टोपाध्याय. क्वेश्चन नंबर 5. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. रत्नासागर, रत्नरंजका and रत्नोदधी library buildings were the part of. Answer C. नालंदा लर्निंग सेंटर. IMP क्वेश्चन आहे, व्हेरी IMP क्वेश्चन येण्याची शक्यता यावर्षी सुद्धा. रत्नासागर, रत्नरंजका and रत्नोदधी library buildings were the part of नालंदा लर्निंग सेंटर. क्वेश्चन नंबर 6. आन्सर C. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. What type of information source are Alckmin? Answer A. Ready reference. What type of information source are Alckmins? Answer ready reference.
ही जी सोर्स ऑफ अल्कमॅन जी आहे ती कोणती सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, तर रेडी रेफरन्स सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. क्वेश्चन नंबर 7, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग्स इज नॉट an essential features of an e-book? Answer D, access at slow pace. Which of the following is not an essential feature of an e-book? Answer है D, access at slow pace. Question number 8, answer D. Next question, question number 9. A database contains 100 records on a particular topic. A search was conducted and 80 records were retrieved. Of the 80 records retrieved, 60 were relevant. What is the recall? असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे ए 60. प्रिसिजन आणि रिकॉल काढायला सांगितलेलं आहे त्यांनी. मग 100 आणि 60 काय आहे, रिट्राईव्ह आहे, आणि 100 काय आहे, पर्टिक्युलर टॉपिक आहे डेटाबेसचा. तर त्याचा रिकॉल किती येईल असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे ए 60. हे क्वेश्चन असे विचारले जात नाही, कदाचित कधी कधी विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. हु वॉज द टीचर ऑफ एस.आर. रंगनाथन ॲट लंडन? आन्सर सी, WCB शेअर्स. एस.आर. रंगनाथन यांचे टीचर्स लंडनमध्ये कोण होते असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे सी, WCB शेअर्स. क्वेश्चन नंबर 10, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. द 7 बेसिक टूल्स फॉर क्वालिटी कंट्रोल वॉज एवोकेड बाय? आन्सर सी, काऊ इशिकावा. 7 बेसिक टूल्स कोणाचे होते? काऊ क्वालिटी सर्कलचे जे होते ते कोणाचे होते? काऊ इशिकावा यांचे होते. आणि TS टेलर, हा पण क्वेश्चन आलेला आहे सेट एक्झामला म्हणून सांगते. TS टेलर यांचे 4 घटक होते TQM टूल्स बाबत. कोणकोणते होते? पद्धती, प्रक्रिया, मनुष्यबळ आणि व्यवस्थापन शैली. पुन्हा एकदा सांगते. द 7 बेसिक टूल्स फॉर क्वालिटी सर्कल वॉज एवोकेड बाय काऊ इशिकावा. आन्सर सी. आणि TS टेलर यांचे 4 घटक TQMचे: पद्धती, प्रक्रिया, मनुष्यबळ आणि व्यवस्थापन शैली. क्वेश्चन नंबर 11, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. विच लेअर ऑफ OSI मॉडेल अकरन्स बिटवीन नेटवर्क अँड फिजिकल? नेटवर्क अँड फिजिकलमध्ये कोणता OSI मॉडेल असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे ए, डेटा लिंक. बघा PD, मी याची शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेव. ज्यांनी माझे व्हिडिओ पूर्ण पाहिलेले आहेत, मन लावून अभ्यास करण्यासाठी ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना हे लगेच लक्षात येईल. याची शॉर्ट ट्रिक सांगितली होती, सिक्वेन्सनुसार लावताना येतो. PDNT म्हणजेच फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क अँड ट्रान्सपोर्ट. तर ह्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की नेटवर्क आणि फिजिकलमध्ये कोण आहे? नेटवर्क आणि या फिजिकलमध्ये कोण आहे? डेटा लिंक. आन्सर येणार ए, डेटा लिंक लेअर. बघा समजून घ्या. PDNT मध्ये त्यांनी विचारलेलं आहे की फिजिकल आणि नेटवर्कच्या मध्ये कोण आहे? बिटवीन म्हणजे मध्ये कोण आहे? तर मध्ये कोण आहे? डेटा लिंक. डी आहे की नाही इथं? तुम्हाला म्हणूनच सांगते की शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करा. तुमचा अभ्यास लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि लगेच तुम्हाला हिट येईल की हा याचा आन्सर हेच आहे, डेटा लिंक. क्वेश्चन नंबर 12, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. नेटवर्क 20 is represented is binary digit as? त्याचा आन्सर आहे डी, 000101000. तर आता हे बायनरी डिजिट आहे आणि हे बायनरीवरचे क्वेश्चन फर्स्ट पेपरला पण येतात. तर ज्यांना येत नाही त्यांना हे बायनरी कसं काढतात हे शिकलं पाहिजे. तर ते कसं काढतात? इथे लिहायचं 1, सॉरी मी थोडा फॉन्ट लहान करते. 1 2 2 2 जा 4, त्यानंतर 4 2 जा 8, 8 2 जा 16 असं लिहायचं. आणि 16 म्हणजे आता ही 20 आहे. 20च्या खालची संख्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असे दुप्पट करत लिहायचं आणि अशी संख्या घ्यायची की त्याचा मिळून काय झाला पाहिजे, तेवढी संख्या आपली आली पाहिजे. मग बघा 16
आधी आपण 16 घेऊ. 16 आणि 16च्या जागी मग 1 लिहायचा. जी संख्या घेईल त्याच्या आपल्याला 1 लिहायचं आहे. त्याच्यानंतर 16 आणि 8 किती होतात? 22. म्हणून नाही घेऊ शकत आपण. सॉरी, 16 आणि 8 24 होतात, त्यामुळे नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे इथं 0 लिहायचं. 4 घेऊ शकतो का? हो, घेऊ शकतो. 16 आणि 4 किती होतात? 20. म्हणून इथं 1 लिहायचं. बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय करायचं? 0 0 लिहायचं. मग बघा आलंय की नाही? 10 1 100. हे 0 0 आधीचे 3 आहेत ते असेच असतात. आधी आलं की नाही? 10 आणि 100 म्हणजेच 10,100. अशा प्रकारे बायनरी डिजिट काढायला शिका. पुन्हा एकदा सांगते, अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा फर्स्ट पेपरला पण क्वेश्चन येतो. 1 2 बेदुने 4 4 दुने 8 आणि 8 दुने 16. कारण इथे 20 आहे, त्याच्यानंतरची संख्या नाही घ्यायची. मग इथं किती आणि किती मिळून 16 येतील हे पाहायचं. मग 16 आणि 4 मिळून 20 येतात. म्हणून इथे 1 आणि इथे 1 लिहायचं आणि बाकीच्या ठिकाणी 0 0 लिहायचं. अशा प्रकारे बायनरी डिजिट्स काढले जातात. ज्याप्रमाणे ऑनलाईन क्लासेस असतात तसंच मी तुम्हाला शिकवते. फक्त तुमच्या हातात एवढंच आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त वॉच करा. आणि मी जे ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर म्हणायला हरकत नाही ते सुरू करण्याचा विचार केलेला आहे. ते जास्तीत जास्त जणांनी करा, तुम्हालाच त्याचा फायदा होईल. कारण माझं सेट हे फर्स्ट आयटममध्ये माझं सेट क्लिअर झालेलं आहे. चला, क्वेश्चन नंबर 13 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. Action research is answer C. A research carried out to solve immediate problem. ॲक्शन रिसर्चमध्ये काय केलं जातं? प्रॉब्लेम हा इमिजिएट म्हणजेच लगेच सॉल्व केला जातो. क्वेश्चन नंबर 14 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. लोटकाज लॉ रिलेटेड टू आन्सर डी सायंटिफिक प्रोडक्टिव्हिटी. लोटकाज लॉ रिलेटेड टू सायंटिफिक प्रोडक्टिव्हिटी. मी तुम्हाला सांगितलं होतं लोटकाज लॉमध्ये अजून काय महत्त्वाचा असतो? ऑथर हा महत्त्वाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. अकॉर्डिंग टू डॉक्टर S.R. रंगनाथन, लायब्ररी सिव्हिल्स अँड हायजीन मीन्स आन्सर सी. अकॉर्डिंग टू S.R. रंगनाथन, लायब्ररी सिव्हिल्स अँड हायजीन मीन्स लायब्ररी बिहेवियर. त्याचा आन्सर सी दिलेला आहे त्यांनी, पण त्याचा सी आन्सर ए सी आणि डी आहे खरं तर. लायब्ररी बिहेवियर, त्याच्यानंतर केअर ऑफ बुक आणि फिजिकल ऑफ बुक असं पाहिजे. क्वेश्चन नंबर 16 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following are not the working groups under National Mission on Libraries? त्याचा आन्सर आहे सी. सी and D are correct. म्हणजेच लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ॲक्रिडेशन and upgradation of existing academic libraries, university and research libraries. Which of the following are not the working groups under National Mission on Libraries? Question number 17. त्याचा आन्सर आहे सी. सी and D are correct. Library and information science, research, development and accreditation and upgradation of existing academic libraries, university and research libraries. Question number 17 answer C. B, C, D are correct. म्हणजे त्याच्यामध्ये सेटिंग ऑफ द नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी, नेटवर्किंग अँड ICT ॲप्लिकेशन इन लायब्ररीज हे देखील आहे. क्वेश्चन नंबर 17 आन्सर सी. B, C, D आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. त्याचा आन्सर आहे ए अँड डी आर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग्स आर ट्रू अबाउट पब्लिकेशन एलिमेंट्स ऑफ ISBN? ISBNच्या पब्लिकेशन एलिमेंट्सबाबत काही ट्रू आहे ते सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे ए. व्हेरिएबल लेंथ अँड अप टू 6 डिजिट हे काय आहे? ट्रू आहे. कशाबाबत? ISBN बाबत. म्हणजे फर्स्ट आयटममध्ये जे अभ्यास करायला लागले त्यांच्यासाठी ISBNचा फुल फॉर्म पण माहीत नसेल, कारण मला स्वतःलाच माहीत नव्हता. ISBNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिप्लोग्राफिक नंबर.
क्वेश्चन नंबर 18, आन्सर ए and D are correct. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, त्याचा आन्सर आहे डी, A and C आर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग्स आर यूज ऑफ वर्क ॲनालिसिस, तर त्याचा आन्सर आहे डी, A and C आर करेक्ट. सिम्प्लिफाइंग द प्रोड्युसर्स अँड इम्प्रूव्हमेंट इन व्हायरस प्रोसेस. Question number 19. Which of the following are use of work analysis, simplifying the producers and improvement in virus process? Question number 19. Answer D, A and C are correct. Next question. Question number 20. याच्यामध्ये काय करायला सांगितलेत आपल्याला? इम्पॅक्ट फॅक्टर कोणते आहेत, इम्पॅक्ट प्रिंटर्स कोणते आहेत खालीलपैकी ते सांगितलेत. विच ऑफ द फॉलोइंग्स आर इम्पॅक्ट प्रिंटर्स? आन्सर ए, B and C are question number 20. Which of the following are impact printers? त्याचा आन्सर आहे A, B and C are correct. Line and dot matrix. Line and dot matrix हे काय आहेत? इम्पॅक्ट प्रिंटर्स आहेत. कोणकोणते इम्पॅक्ट प्रिंटर्स आहेत? लाइन अँड डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. क्वेश्चन नंबर 20, आन्सर ए, बी अँड सी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. Flowing are the sum of the problems with difficult materials usually faced by the users as advocated by एस आर रंगनाथन. त्याचा आन्सर आहे डी, बी अँड सी आर करेक्ट. बुक्स विथ द डिफरंट स्टाईल अँड स्टँडर्ड्स अँड बुक्स इन व्हायरस फॉर्म ऑफ एक्सप्लोरेशन. क्वेश्चन नंबर 21. विच फॉलोइंग्स आर द सम ऑफ द प्रॉब्लम्स विथ डिफिकल्ट मटेरियल्स युजली फेस्ड बाय द युजर्स ॲज ॲडव्होकेटेड बाय डॉक्टर एस आर रंगनाथन. आन्सर डी, बी अँड सी आर करेक्ट. Books with different style and standards and books in various form of exposition. Question number 21. Answer D. Next question. Question number 22. त्याचा आन्सर आहे B. According to Dr. S. R. Ranganathan, which of the following items are not considered ॲज फुंगेटिव्ह मटेरियल्स? यामध्ये शब्द लक्षात ठेवण्यासारखा. फुंगेटिव्ह मटेरियल्स, तर त्याचा आन्सर आहे बी, बी अँड डी आर करेक्ट. बुक्स अँड रिपोर्ट्स हे काय आहेत? फुंगेटिव्ह मटेरियल्स आहेत. कोणकोणते? बुक्स अँड रिपोर्ट्स इज आर द फुंगेटिव्ह मटेरियल्स, आर नॉट कन्सिडर ॲज द फुंगेटिव्ह मटेरियल्स. काय सांगितलेत खालीलपैकी? अकॉर्डिंग टू डॉक्टर एस आर रंगनाथन, विच ऑफ द फॉलोइंग्स आयटम आर नॉट कन्सिडर ॲज फुंगेटिव्ह मटेरियल्स? बुक्स अँड रिपोर्ट. क्वेश्चन नंबर 22. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. त्याचा आन्सर आहे डी, बी अँड डी आर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग्स आर डिमेरिट्स ऑफ MBO सिस्टीम्स? क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग्स आर डिमेरिट्स ऑफ MBO सिस्टीम? MBOचा फुल फॉर्म मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. 1954. प्रीटर ड्रकर. आणि त्याचा आन्सर आहे डी, बी अँड डी आर करेक्ट. ओवर सिम्प्लिफिकेशन अँड ऑल वेरियस आर नॉट टेकन इन टू अकाउंट. क्वेश्चन नंबर 23. आन्सर डी, बी अँड डी आर करेक्ट. MBOचे डिमेरिट्स म्हणजे काय? तोटे. MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हचे तोटे कोणते आहेत? ओव्हर सिम्प्लिफिकेशन अँड ऑल व्हेरिएबल्स आर नॉट टेकन इन टू अकाउंट. क्वेश्चन नंबर 23. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. त्याचा आन्सर आहे ए. इन क्लासिफाईड कॅटलॉग कोड ऑफ रंगनाथन्स द conflict of authorship include person versus person and person versus corporate body and government versus institution.
Question number 24. Answer A. A, B and C are correct. Person versus person. Person versus corporate body and institution. Person, corporate body आणि institution याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं. क्लासिफाईड कॅटलॉग कोड ऑफ रंगनाथन. द कन्फ्लिक्ट ऑफ ऑथरशिप. पर्सन, कॉर्पोरेट बॉडी आणि इन्स्टिट्यूशन. क्वेश्चन नंबर 24. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. त्याचं देखील आन्सर आहे ए. विच ऑफ द सर्व्हिस आर बिंग्स ऑफर बाय नॅशनल लायब्ररी कोलकाता? लेंडिंग अँड बिब्लिओग्राफिक. विच ऑफ द सर्व्हिस आर बिंग ऑफर बाय नॅशनल लायब्ररी कोलकाता? लेंडिंग अँड बिब्लिओग्राफिक. क्वेश्चन नंबर 25. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. त्याचा आन्सर आहे बी. विच ऑफ द फॉलोइंग्स आर द लेवल्स ऑफ प्रॉब्लेम्स in communication process identified by Oren Warrior? Technical, semantic and effective. Technical, semantic and effective. Question number 26. Answer B. Which of the following are the levels of problems in communication process identified by Oren Warrior? Technical, semantic and effective. Question number 26. Answer B. Next Question number 27. Which of the following are special features of geographical source? हा अतिशय एमपी क्वेश्चन. प्रत्येक सेट एक्झामला हा क्वेश्चन विचारला जातो बरं का. जिओग्राफिकल सोर्स म्हणजे भौगोलिक साधनं कोणती आहेत असा क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो. त्याचा आन्सर आहे ए. स्केल अँड प्रोजेक्शन हे काय आहेत? जिओग्राफिकल सोर्स आहेत. क्वेश्चन नंबर 27. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. त्याचा आन्सर आहे बी. अरेंज द सिक्वेन्स द इव्हॅल्युएशन ऑफ इंटेल प्रोसेसरचा सिक्वेन्स लावा. त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा बी 80,088. त्याच्यानंतर डी 80,286. त्याच्यानंतर ए पेंटियम आणि त्याच्यानंतर 486 TM CPU. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 28. आन्सर बी 80,088, 80,286 पेंटियम आणि 486 TM CPU. क्वेश्चन नंबर 28. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 29. अरेंज इन द सिक्वेन्स द बेसिक कंपोनंट्स ऑफ MBO सिस्टीम्स. बघा MBO बद्दल इथं एकाच क्वेश्चन पेपरमध्ये 2 क्वेश्चन्स विचारले आहेत. पहिल्यांदा काय विचारलं होतं? MBOचे डिमिट्स म्हणजे टोटे कोणते आहेत? तुम्हाला त्याच वेळेस मी MBOचा फुल फॉर्म सांगितलेला आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह 1954 पीटर ड्रकर. इथं विचारलेलं आहे की सिक्वेन्स द बेसिक कंपोनंट्स ऑफ MBO सिस्टमचा सिक्वेन्स लावा. तर त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा बी सेटिंग ऑब्जेक्टिव्ह ओ घ्यायचा त्याचा. त्याच्यानंतर डी डेव्हलपिंग ॲक्शन प्लॅन्स. त्याच्यानंतर ए कंडक्टिंग रिव्ह्यूज आणि नंतर सी अप्रिशिएट्स द परफॉर्मन्स. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 29. आन्सर बी. प्रथम सेटिंग ऑब्जेक्टिव्ह, नंतर डेव्हलपिंग ॲक्शन्स प्लॅन्स, नंतर कंडक्टिंग रिव्ह्यू आणि त्याच्यानंतर ऑपरेशन्स परफॉर्मन्स. क्वेश्चन नंबर 29. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. अरेंज द फॉलोइंग्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार लावायला सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे बी. बघा किती क्वेश्चनचे आन्सर सलग बीच आहेत. पहिल्यांदा मार्क 1966, नंतर ए ISBD 1974, त्याच्यानंतर CCF कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट 1984 आणि RDA रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस 2010. ISBD 1974, मार्क 1966, CCF 1984 आणि RDA रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस 2010. क्वेश्चन नंबर 30. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग पब्लिक लायब्ररी ॲक्ट्स
अकॉर्डिंग टू देअर इयर ऑफ इनॅक्टमेंट. आलाच पब्लिक लायब्ररीवर क्वेश्चन. प्रत्येक वेळेला सांगते ऑल पब्लिक लायब्ररी ॲक्ट्स पाठ करा, कारण एक हा क्वेश्चन 101% 110% ह्याच्यावर विचारलाच जातो. त्याचा आन्सर आहे डी. मी तुम्हाला डायरेक्ट हेच सांगते त्याचे इयर्स. महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967. आणि तुमच्यासाठी हे वरदान आहेत व्हिडिओ. खरंच तुम्ही वॉच करा, तुमचंच कल्याण होईल. तुम्हाला न अभ्यास करता सुद्धा सेट एक्झाम पास होता येईल, हे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ पाहिले तर. कर्नाटका पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1965, ओडिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002 आणि मिझोराम पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1994. आधी काय येणार? डी. पहिल्यांदा काय? बी, ए, डी अँड सी. क्वेश्चन नंबर 31 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे, इयरनुसार लावायला सांगितलेले आहेत. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स अकॉर्डिंग टू द इयर ऑफ द फर्स्ट पब्लिशर. त्याचा आन्सर दिलेला आहे त्यांनी बी. पहिल्यांदा केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907. त्याच्यानंतर बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926. त्याच्यानंतर लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स अब्स्ट्रॅक्ट 1950. केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907. साप्ताहिक बघा, 2-2, 3-3 क्वेश्चनची तयारी होते इथे तुमची. आलेला आहे क्वेश्चन. एक बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926 पाक्षिक. आणि लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स अब्स्ट्रॅक्ट म्हणजेच लिसा द्वैमासिक आहे. क्वेश्चन नंबर 32 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. याच्यामध्ये देखील काय करायचं आहे, इयर ऑफ द फर्स्ट पब्लिशन इयरनुसार लावायला सांगितलेले आहेत त्यांनी. त्याचा आन्सर आहे सी. तुम्हाला याच्यानुसार सांगते. रेफरन्स सर्व्हिस 1961. कोलन क्लासिफिकेशन 1933. फायलॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931 आणि पोलिनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937. अरेंज द फॉलोइंग पब्लिकेशन ऑफ एस आर रंगनाथन इन द इयर ऑफ द फर्स्ट पब्लिकेशन. एस आर रंगनाथन यांनी जी बुक्स लिहिलेले आहेत, पुन्हा सांगते, एस आर रंगनाथनचे ऑल बुक्स तुम्ही एका पेजवर लिहून ठेवा, कारण हे यातले हा पण एक क्वेश्चन येतोच, जसं पब्लिक लायब्ररी ॲक्ट्सवर येतो तसा. रेफरन्स सर्व्हिस 1961, कोलन क्लासिफिकेशन 1933, फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931 आणि पोलिनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937. आन्सर क्वेश्चन नंबर 33 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. ह्याच्यामध्ये जोड्या लावायला सांगितलेत आपल्याला. इनकॅट, त्याचा आन्सर आहे डी. इनकॅट ऑनलाइन युनियन कॅटलॉग फॉर इंडियन युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर शोधगंगा इंडियन ETD डेटा रिपॉझिटरी. एनलिस्ट ॲक्सेस फॉर ई रिसोर्स आणि UGC इन्फोनेट डिजिटल लायब्ररी कन्सोर्टियम. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन नंबर 34 आन्सर आहे डी. इनकॅट ऑनलाइन युनियन कॅटलॉग ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. शोधगंगा इंडियन ETD रिपॉझिटरी. एनलिस्ट ॲक्सेस फॉर ई रिसोर्स आणि UGC इन्फोनेट डिजिटल लायब्ररी कन्सोर्शियम. क्वेश्चन नंबर 34 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितले आहेत. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग CA कटर. PMEST SR रंगनाथन. सिस्टमॅटिक इंडेक्सिंग J कैसर आणि नेस्टेड पॅरिस इंडेक्सिंग सिस्टीम TC क्रॅव्हन. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग CA कटर, PMEST SR रंगनाथन, सिस्टमॅटिक इंडेक्सिंग J कैसर आणि नेस्टेड पॅरिस इंडेक्सिंग सिस्टीम TC क्रॅव्हन. क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 36, याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितलं, त्याचा आन्सर आहे बी. लायकर्ट टाईप, सुमेंटियन स्केल्स, काय स्क्वेअर, टेक्स्ट ऑफ सिग्निफिकन्स, अनोवा, टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ द डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स आणि टेस्ट ऑफ व्हॅलिडिटी, टेस्ट ऑफ मेजरमेंट. लायकर्ट टाईप, सुमेंटियन स्केल, काय स्क्वेअर, टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स, अनोवा, टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ द डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स and test of validity, test of measurement. Question number 36, answer B. Next question, question number 37, याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायला सांगितले आहेत. 13, त्याचा आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 37, आन्सर डी. अँटी प्लॅगरिझम सॉफ्टवेअर, ड्रुपल, कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, कालच क्वेश्चन आला होता ड्रुपल आणि जुमला. कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, कोरल इलेक्ट्रॉनिक रिसोर्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि सुशी यूज स्टॅटिस्टिक्स सॉफ्टवेअर. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन नंबर 37, आन्सर डी. 13 अँटी प्लॅगरिझम सॉफ्टवेअर, ड्रुपल, कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, कोलर इलेक्ट्रॉनिक रिसोर्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि सुशी यूज स्टॅटिस्टिक्स सॉफ्टवेअर. क्वेश्चन नंबर 37, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38, ह्याच्यामध्ये सुद्धा काय करायचे आहेत आपल्याला, जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर आहे बी. नदीर असेंट जैनित डिसेंट, मी तुम्हाला एक सांगितली होती शॉर्ट ट्रिक्स, याचा आहे ते. नदीर टू असेंट, इम्पिरियल फेस, असेंट टू जैनित, हायपोथायझिंग फेस, जैनित टू डिसेंट, डिडक्टिव्ह फेस आणि डिसेंट टू नदीर, व्हेरिफिकेशन फेज. याचा मी शॉर्ट ट्रिक्स केली होती. इम्पिरियल, हायपोथायझिंग, डिडक्टिव्ह आणि व्हेरिफिकेशन. तुम्हीही करून ठेवा, लक्षात राहायला सोपं आहे. इम्पिरियल, हायपोथायझिंग, डिडक्टिव्ह आणि व्हेरिफिकेशन. क्वेश्चन नंबर 38, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39, त्याचं आन्सर आहे डी. डायरेक्ट तुम्हाला जोड्या लावून दाखवते. द डिझाईन ॲक्ट 1911, द डिझाईन ॲक्ट 1911, द कॉपीराईट ॲक्ट 1957, खूप वेळा आलेला आहे. द ट्रेड अँड मशीन्स मार्क ॲक्ट 1958 आणि द पेटंट्स ॲक्ट 1970. क्वेश्चन नंबर 39, आन्सर डी. पहिल्यांदा द डिझाईन ॲक्ट 1911, द कॉपीराईट ॲक्ट 1957, द ट्रेड अँड मशीन्स मार्क ॲक्ट 1958 आणि द पेटंट ॲक्ट 1970. क्वेश्चन नंबर 39, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40, त्याचा आन्सर आहे ए. इंटरलायब्ररी लोन सर्व्हिस आर स्टील अ नेसेसरी इन द information exploration region and none of the libraries are self-sufficient with respect to their holding. हे दोन्ही कसे आहेत, ट्रू आहेत. इंटर लायब्ररी लोनच्या ज्या सर्व्हिस आहेत त्या नेसेसरी आहेत आणि इन्फॉर्मेशन एक्सप्लोरेशन बाबत आहेत, बरोबर आहे. दोन्ही काय आहेत, बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 14, आन्सर ए. बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 41, Open access publication model involves zero cost and reason open access increase the visibility of the publication as they are available to the users for free. त्याच्यामध्ये ए फॉल्स आणि बट आर इज ट्रू. आन्सर आहे सी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. झिरो कॉस्ट कसं, ओपन ॲक्सेस पब्लिकेशन ही झिरो कॉस्ट आहे, हे चुकीचं आहे. आणि ओपन ॲक्सेस इन्क्रीज विजिबिलिटी ऑफ द पब्लिकेशन ॲज दे आर अवेलेबल टू युजर्स फॉर फ्री, हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 41, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42, control vocabulary based on indexing require intellectual ability to assign
keywords to the through content of the document in such way that this selected item could efficiently represent the content. And reason, retrieval systems based on the natural language based indexing the search Google gives maximum precision. त्याचा आन्सर आहे सी, ए फॉल्स बट आर इज ट्रू. कंट्रोल व्होकॅब्युलरी बद्दल सांगितलंय त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42 चा आन्सर बी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 43 त्याचा देखील आन्सर आहे बी, ए ट्रू बट आर इज false. Buying e-journals are advantageous to a library as librarians do not have to follow up missing issues. And reason, pre-punctual access takes care of missing issues. हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. Buying e-journals are advantageous to a library as libraries do not have to follow up the missing issue. हे बरोबर आहे. आणि प्री पंक्च्युअल ॲक्सेस टेक्स केअर ऑफ मिसिंग इश्यूज हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 43 आन्सर बी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 द प्रोडक्ट ऑफ द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ अक्युरन्स ऑफ द वर्क अँड इट्स रँक इज इक्वल टू अ कन्सल्ट. द अबाउट स्टेटमेंट्स रिझन अबाउट स्टेटमेंट इज नोन ॲज ब्रँडफर्ड लॉ ऑफ स्कॅटरिंग. आन्सर बी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. बघा किती क्वेश्चनचे आन्सर तसेच आहेत, ए ट्रू बट आर इज फॉल्स. कारण लॉ ऑफ ब्रँडफर्ड लॉमध्ये लॉ ऑफ स्कॅटरिंग असं सांगितल्यामुळे त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 44 आन्सर बी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45 त्याचा देखील आन्सर आहे बी. बघा अशा पेपरमध्ये सिक्वेन्सनुसार एकच आन्सर असणारे खूप क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये पण ए ट्रू बट आर इज फॉल्स. मोस्ट ऑफ इन्स्टिट्यूशन अराउंड द वर्ल्ड यूज इम्पॅक्ट फॅक्टर्स फॉर मेजरिंग इन्स्टिट्यूशनल प्रोडक्टिव्हिटी. अँड रिझन, ऑल द आर्टिकल्स पब्लिश इन अन इम्पॅक्ट फॅक्टर जनरल विल बी ऑफ इक्वल क्वालिटी. आन्सर बी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. क्वेश्चन नंबर 45 आन्सर बी. इथं आपला डिसेंबर 2015चा सेकंड पेपर ऑल सॉल्व केलेला आहे आपण. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला लागा, कारण सेट एक्झाम जवळ आलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.